इंग्लिश टीटी सीटीटी च्या मुलांसाठी प्लस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्कूल ग्रामर आहे. स्कूल ग्रामर त्यामुळे शाळेची मुलं या ठिकाणी आहेत. आपण या स्कूल ग्रामर मध्ये टेन्स आणि प्रायमरी ऑक्झिलरी हे पाहत आहोत. आज डेट आहे 30 सप्टेंबर 2024. संडे की बात आता है मंडे. डेट पण द्या, छान द्या. तुम्ही शिकलेला हा टेन्स तुमचा आता झालाय आणि या टेन्स मध्ये मला प्रायमरी ऑक्झिलरी मॉडेल ऑक्झिलरी हे शिकवलेलं आहे. आणि जे टेस्ट सिरीजच्या ग्रुपला अजून जॉईन नाही त्यांनी 9730 0908 या क्रमांकावर संपर्क करायचा आहे आणि टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला काय होईल, मदत होईल नोट्स साठी वगैरे. टेस्ट सिरीज लाईव्ह क्लासला पण बसता येईल, ठीक आहे. आणि नोट सगळ्या रेडी आहेत, काळजी करू नका. बरेच जण मिळाले आणि बरेच नोट जे आहेत अजून ते ना बाकी आहे, होणार आहे हळूहळू. सगळ्या गोष्टी एकदाच नाही फास्ट होणार, हळूहळू. असो, आपलं चालू आहे टेन्थ आणि प्रायमरी, बरोबर. आता बघा, मी नेहमी हा प्रश्न घेत असतो तरी एकदा रिपीट करतो. काल एका विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला, सर ही कट अँड ऍपल याचा टेन्स कोणता आहे? तुम्ही उत्तर चुकीचं लिहिलंय काय? मी उत्तर लिहिलं होतं हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. मी ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे हा सिंपल पास्ट टेन्स आहे. ऑप्शन मध्ये आपण दिलेले ऑप्शन असतील काही वेगळे, पण ह्याच्यातले सिंपल फ्युचर टेन्स हे 3 ऑप्शन तर होते तुम्हाला. सिंपल फ्युचर टेन्स आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आज काय प्रश्न उत्तर आपण घेऊया ज्याची समस्या आहे. काय वाटतंय बरं? आता ज्यांना हे शिकवलंय मी टेन्स त्यांना हेच परफेक्ट उत्तर माहिती आहे. यस, निशाताई म्हणते सर सिंपल पास्ट टेन्स. यस यस यस. अजून स्कूल स्टुडंट्स. यस यस. पुष्कर मध्ये सर सेकंड नंबर. यस, सिंपल पास्ट टेन्स. यस यस यस. प्रणितीताई चौधरी म्हणतात सेकंड सेकंड. बर, शिवांताई सेकंड. आता अख्ख्या महाराष्ट्राला हा प्रश्न पडतो की बाबा काय डिफरन्स काय बाबा, त्या सिंपल पास्ट प्रेझेंट का नाही, ठीक आहे. नाही, आपण काय करूया, समृद्धी ना माईक चालू नाही, समृद्धीचा व्हिडिओ चालू नाही, रुद्राचा व्हिडिओ चालू आहे, सोहमचा व्हिडिओ चालू आहे, पुष्करचा पण व्हिडिओ चालू आहे, बाकी स्कूल स्टुडंट सूरज व्हिडिओ चालू आहे, आरोही चालू आहे व्हिडिओ. आरोहीला उत्तर माहित नाही का? आरोही काय बरं कोणता टेन्स आहे? आपण सोहमला विचारू, सोहम काय म्हणतोय एकदा बघूया. सोहम काय उत्तर आहे बेटा? सिंपल पास्ट टेन्स. आता मला सांग, सिंपल पास्ट टेन्स आहे हे तुझं खरं आहे, पण हा सिंपल पास्ट टेन्स का बाबा, सिंपल प्रेझेंट टेन्स का त्याला म्हणत नाहीत आपण, किंवा सिंपल फ्युचर टेन्स का म्हटलं नाही तू? याला सिंपल प्रेझेंट टेन्स का म्हणलास, सिंपल पास्ट टेन्स का म्हटलास? सिंपल प्रेझेंट का नाही? सिंपल प्रेझेंट करायचं असल्यास काय होईल हेच वाक्य. हा, मला जर हे वाक्य तुझं उत्तर बरोबर आहे, सिंपल पास्ट ना, नुसतं भोगपट्टी करून पाठ केलं ते काय रे मग. आणि ह्याला प्रेझेंट टेन्स करायचं असले साधा हेच वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करायचे मला. तो सफरचंद कापतो असं करायचंय बघ. पुष्कर राईट ऍक्टिव्ह झालाय बघ. पुष्कर राईट सांगायला. हा पुष्कर सांग बेटा काय म्हणतोस? हा सांग. सिंपल प्रेझेंट टेन्स करताना ही कट्स अन ऍपल. यस, ही कट्स अन ऍपल होतं सिंपल प्रेझेंट टेन्स असताना. आणि सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय होणार?
ही कट अँड ऍपल. ही कट अँड ऍपल. कारण यस लागणार नाही ना, का म्हणून लागलं नाही रे? का लागला नाही? कारण तो सिंपल पास्ट टेन्स आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ह्याला यस का लागलं? परत बघा, ही कट अँड ऍपल इथं का लागलं यस? तर हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स. बघा, रिपीट करतो, अजून 2 वेळेस वाक्य रिपीट करतो. अतिशय महत्वाचं सेंटेन्स आहे मी जे बोलतोय ते. हा जो सब्जेक्ट आहे तो थर्ड पर्सन आहे, थर्ड पर्सन, आणि नुसतं थर्ड पर्सन नाही तर सिंग्युलर आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास व्हर्बला यस किंवा एस हे प्रत्यय येतो, हे मला वारंवार सांगितलं. म्हणून इथं यस प्रत्यय आलेला आहे, म्हणून हा टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स होतो. तर या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स का म्हटलं? तर इथे थर्ड पर्सन सिंग्युलर असू द्या, प्लुरल असू द्या, फर्स्ट असू द्या, सेकंड असू द्या, कोणत्याही पर्सन असू. मला फर्स्ट पर्सन कोण, सेकंड कोण, थर्ड कोण शिकवलेलं आहे पाठीमागच्या. आणि ते वर्बचं दुसरं रूप येणार. म्हणजे जर समजा इथं मी सी घेतलं असतं तर सी कट सिंपल पास्ट टेन्स झालं असतं, आणि सी कट्स केलं तर सिंपल प्रेझेंट टेन्स झालं असतं. ते लक्षात असू. आता ही, शी, इट, दे, यू, वी काही असू द्या, सिंपल पास्ट टेन्स करत असताना मात्र या ठिकाणी वर्बचं दुसरंच रूप येणार आहे. वर्ब कोणतंही असतं. कट हे वर्ब तीनही रूपामध्ये सारखंच असतं, कट कट कट. म्हणून गडबड होते त्यांना. ही कट आणि ही कट्स मधला डिफरन्स लक्षात येत नाही. भावी शिक्षकांची येत नाहीये, विद्यार्थ्यांची येत नाही. स्कूल स्टुडंट्सची तर खरं तर खूपच इथं कन्फ्युजन आहे, ही कट्स आणि ही कट मध्ये. तर वर्बचं दुसरं रूप सर मी कसं काय म्हणला? त्याला पहिलंच रूप का म्हणला नाही? पुन्हा दुसरा एक प्रश्न असतो याच्या पुढचा. आता सर इथपर्यंत समजलं आम्हाला, ही कट्स आणि ही कट. पण मला तुम्ही सांगा, असं विद्यार्थ्याचा प्रश्न असतो की सर आता मी म्हटलं आय कट, आता सांगा बरं याला पास्ट टेन्स मध्ये सेमच करायला लागलं की सर तुम्ही करायचं का नाही? का इकडे बघा, मी म्हटलं आय कट अँड ऍपल, आणि दुसरं सिंपल पास्ट टेन्स करताना पण आय कट अँड ऍपलच आहे ना. आता सांगा बरं सर सिंपल प्रेझेंट कोणता आणि सिंपल पास्ट कोणता? अशा वेळेस तुम्हाला वाक्यातलं अगोदरचं वाक्य किंवा नंतरचं वाक्य एकतर पाहावं लागतं, किंवा याच वाक्यामध्ये आय कट अँड ऍपल टुडे असं असेल, आणि आय कट अँड ऍपल येस्टरडे असेल. आता बघा, दोन्हीकडे सेम वर्ब आहे, पण तुम्ही याचं टेन्स सांगू शकता. काय असेल बरं या वाक्याचा टेन्स आणि मग या वाक्याचा टेन्स सांगा. पहिल्या वाक्याचा टेन्स काय असेल? काय असेल असं मला वाटतं? काय असं वाटतं? काय असेल असं वाटतं? पहिल्या वाक्याचा टेन्स काय? सांगा सांगा लवकर. यस, अश्विनीताई प्रेझेंट टेन्स आहे आणि याचा टेन्स पास्ट. कसा ओळखला? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे इथे टुडे आलं सर म्हणजे आज, आणि टुडे शिकवलं मी तुम्हाला, टुडे प्रेझेंट मध्ये येणार आहे आणि हे येस्टरडे पास्ट. मला 3 गोष्टी सांगितल्या. अशा वाक्यामध्ये एकतर वाक्यामध्येच शब्द बघा, फ्युचर टेन्स दाखवणारा, पास्ट टेन्स दाखवणारा कोणता आहे, प्रेझेंट टेन्स कोणता दाखवणारा एक. दुसरी गोष्ट, वाक्यात जर शब्द असा नसेल टेन्स दर्शवणारा, त्याच्या अगोदरचं वाक्य किंवा पुढचं वाक्य पहा, त्याचा टेन्स काय आहे त्याच्यावर पण डिपेंड करतो की ते नेमकं कोणत्या काळात बोलायचं, प्रेझेंट मध्ये की पास्ट. आणि या ठिकाणी पण कटच दिलेलं आहे. मग अशा वेळेस त्याचं पास्ट टेन्स का म्हटलं? या येस्टरडे शब्दामुळे आपल्या लक्षात येतं की हा पास्ट. मग त्या आयच्या ठिकाणी कोणते कोणते सब्जेक्ट येऊ शकतात? तर बघा लक्षपूर्वक, आता लक्ष द्या. या आयच्या ठिकाणी कोणते सब्जेक्ट येऊ शकतात? आय, वी, यू, दे, बॉयज, गर्ल्स, टीचर, स्टुडंट्स, कोणते पण प्लुरल असलेले. इकडे प्लुरल असलेले. आणि आय हा सिंग्युलरच आहे पण फर्स्ट पर्सन म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन प्लुरल असलेले. सिंग्युलर नाही, प्लुरल म्हणायला लागलं. तर ते सब्जेक्ट जर असतील तर मग तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल? तर इथे सांगितलेलं आहे अशा प्रकारे हे सेंटेन्स करावं लागेल, मग तुमच्या लक्षात येईल.
दोन्हीकडे कटकट आहे. या कटकट अजून काही वर्ब आहेत का? हो आहेत की. या रीडचं रीड रीड आणि रीडच राहतं, पण वाचताना रीड रेड आणि तिसरं रूप रेड असं वाचत. लिहिताना मात्र रीड 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 असंच लिहितात. पुट असा आहे वर्ब, PUT पुट. पुट पुट आणि पुट असंच होतं. मला सांगा बरं आता तुम्हाला माहित असलेले ते वर्ब आहे, भविष्य शिक्षक आहेत आपल्या बरोबर. भविष्य शिक्षकांना तर 100% माहित असतं की असे कोणते कोणते वर्ब आहेत, किती वर्ब आहेत की ज्याची रूप तिन्ही पण सारखी. म्हणजे कसं, तर बघा या कट सारखं मी सांगत असतो, तुम्ही पण हे करा बरं का, सांगा मला. हा हे कट आहे, दुसरं रूप कटच आहे आणि तिसरं रूप कट आहे. तसं फुट आहे, फुट आहे, दुसरं रूप फुटच आहे, तिसरं रूप फुट आहे. रीडचं मात्र लिहिताना आपण इथं रीड, वाचताना इथं रेड वाचायचे, लिहून देतो इथं ब्रॅकेट मध्ये, वाचताना इथं रेड वाचायचे आणि या ठिकाणी पण रेड असं वाचायचं. रीड रेड आणि रेड असे काही वर्ड्स आहेत की ज्याची त्याचा सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म सेम असतो. असं सांगा, असं तुम्हाला मी म्हणतोय, विचार करून सांगा. आपल्या बरोबर भावी शिक्षक आहेत, विद्यार्थी विचार करून सांगा काय अजून बाबा कोणते कोणते वर्ग आहेत की जसं दुसरं आणि तिसरं पण सेम असेल. त्याला एकाला पण नाही उत्तर येत, एवढेच आहेत. राहू द्या, मला काय करायचं, तुमचं नॉलेज वाढलं पाहिजे, तुम्ही अभ्यास त्याच्यावर केला पाहिजे. ज्याची दुसरी आणि तिसरी रूप सेम असतात त्यावेळेस सिंपल पास्ट टेन्स करत असताना काय, तुम्ही याचा विचार केलाय का कधी? केला नसेल तर आता करायला लागा. मग असे वर्ड कोणते कोणते की बाबा ज्याचं सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म हे काय असणार आहे, तर सेम असणार. आणि सेम असल्याच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स करत असताना आपल्याला वर्बचं रूप काय करायचंय, सिंपल पास्ट टेन्स मध्ये सेकंड घ्यायचंय. आणि ते प्रेझेंट टेन्स असेल तर काय होणार आहे, ही शी इट सारखे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असल्यास वर्बला यस ईएस प्रत्यय लागणार आहे. बघा अतिशय महत्वाचा नियम तुम्हाला या ठिकाणी शिकवणं झालेलं आहे. तो सिंपल प्रेझेंट टेन्सचा नियम होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मी पाहिलं जवळपास 1,500 मुलांनी प्रश्नपत्रिका सोडवली आणि त्यातल्या बहुतांश मुलांनी म्हणजे भावी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी हे एकच प्रश्न चुकवलाय. बऱ्याच जणांना असं वाटायला लागलं की सर नाही काय झालंय सर, तुमचं प्रश्न देण्यात काय चुकलाय हो, असं वाटायला लागलं त्यांना. ते तसं नव्हतं, तसं नाही. अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला ती होती. तर बघा तुम्ही सर्वांनी छान प्रकारे समजून घेतलेलं आहे. तुम्हाला 2-3 दिवसापूर्वी मी ते समजून सांगितलं पण आहे. याच्यामध्ये अजून काही प्रश्न तुम्हाला छान छान युनिक प्रश्न आपण करूया जे वारंवार मी सुटण्याची शक्यता असते, चुकू नये म्हणून आपण ते म्हणून टाकू. बस असे असे वर्ग शोधून काढा. हे 3 मी दिले तुम्हाला, असे वर्ग शोधून. आता पहा एक प्रश्न, मेनी डॉट आस्क him if many has asked him, many have asked him, many is asked him, many are asked him. काय येणार आहे आन्सर? काय असणार? 1 2 3 4. बघा असे तुम्हाला 10 प्रश्न द्या, 10 प्रश्न द्या. काय असेल त्याच्या मेनीच्या नंतर? काय असेल? हॅज, हॅव, इज, आर. अश्विन त्यानंतर सर हॅव. ओके. अजून काय असेल? हॅव. आरोही म्हणते हॅव. बर बर. ओके ओके ओके. हा करेक्ट करेक्ट. राईट. मेनी ज्यावेळेस असतं त्यावेळेस आपल्याला अनेकच दिसतं, मग आपलं हॅव उत्तर नेहमी बरोबर असतं. हॅज असणार नाही कारण की सिंग्युलर.
इज पण असणार नाही, सिंग्युलर नाही. आता हे आर जे आहे ते आर असेल, पण ती कधी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करत असताना, सिंपल प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्ह करत असताना हे आर असतं. परंतु इथं तुम्हाला हॅव तेच उत्तर द्यावं लागतं, कारण की हॅव सिंपल वर्बचं तिचं रूप असणार आहे ऍक्टिव्ह सेंटेन्स असले त्या नंतर. फक्त साधं सरळ आणि ते सोपं आहे. आता बघ पुढे जाऊ, सगळ्यांनी लिहिलंय असं आपण करूया. आता वर्ब मध्ये का पटापटा सगळ्यांनी पटापटा. आता हा मेन शब्द आहे, या मी या याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणते आणि मेन वर्ब कोणते. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब कोणते मी शिकवलेलं आहे, त्याचं रिवाइज आहे थोडक्यात असं समजा. काय आहे बाबा इथं हेल्पिंग वर्ब कोणते सांगा मला लवकर, गडबड नका करू, पटकन 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 आन्सर करा. चॅट बॉक्सचा वापर करायचा सर्वांनी. भावी शिक्षकांनी पण झोपायचं नाही, झोपेकडे असल्यास तुम्हाला ते येणार ना. क्लिअर आहे, मी सगळं शिकवलंय तुम्हाला. मग सगळे व्हिडिओ बघा. आता इंग्रजीचे 16 व्हिडिओ झाले. पुष्कर मध्ये सर डीड आहे, अरे पण मध्ये डीड आहे. ओके, आता हे डीड झालं. चला डीड कन्फर्म झालं बरोबर. आता मला सांगा याच्यात मेन वर्ब कोण आहे. मेन वर्ब कोण आहे. यस रोहित भईकर मध्ये सर डीड आहे. आता मेन वर्ब सांगा पटकन. ठीक घ्यायचे पटपट 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 फास्ट घ्यायचे आपल्याला आज बाळांनो. आता मेन वर्ब सांगा, मेन वर्ब कोण आहे. मेन वर्ब कोण आले बाबा. यस यस तन्वीताई म्हणते मीट. यस 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 इथं आहे मीट. मीट म्हणजे काय रे. मीट म्हणजे नीट. मीट म्हणजे भेटणे. करेक्ट आहे, मी ओळखलं. हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपल्याला मीटचं पास्ट फॉर्म होणार आहे आणि मीट असं होणार आहे. करेक्ट आहे तुमचं सर्वांचं. समजा मी असे ते वर्ब लिहिलं प्रोव्हाइड. प्रोव्हाइड याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणते आणि मेन वर्ब. प्रोव्हाइड प्रोव्हाइड असा शब्द लिहिला, याच्यामध्ये पण हेल्पिंग वर्ब असतं लपलेलं आणि मेन वर्ब पण असतं. काय याच्यामध्ये सांगा पटकन पटकन सगळ्यांनी आता सांगायचं पटापटा पटापटा लवकर, जितके लवकर सांगा तितके लवकर. दीक्षित आहे म्हणते त्याच्यामध्ये सर हेल्पिंग वर्ब लपलेला आहे डू आणि मेन वर्ब काय लपलेलं आहे मग सांगा सांगा पटापटा पटा. जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपलं पुढे जाता येत नाही. आरोही म्हणते डू. यस 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 यस. सोहम दादा पण आमचं म्हणते डूच आहे सर्व हेल्पिंग वर्ब. सोपं आहे, शिकवलेलं आहे, झालंय तुम्हाला लक्षात आलंय का नाही इतकंच बघायचं. आणि ते म्हणते डू आहे ओके. आणि मेन वर्ब लक्षात घ्या बरोबर आहे तुमचं सगळ्यांचं. डू हे हेल्पिंग वर्ब लपलेलं आहे आणि मेन वर्ब हेच आहे. प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला वर्बचं फर्स्ट फॉर्मच असतं म्हणजे प्रोव्हाइड. करेक्ट आहे, प्रोव्हाइड आहे. आता बघा अजून एक छानसा वर्ब या ठिकाणी आहे तो बघूया. वर्ब आहे टोल्ड. TOLD. सांगा बरं हेल्पिंग वर्ब कोणतं मेन वर्ब. पटपट पटपट. आता हे झालं की मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी भरपूर देणारे शब्द वर्ब देणार तसे त्याच्यातून तुम्हाला हेल्पिंग वर्ब काढता यावं, मेन वर्ब बाजूला काढता यावं असं करणार. हा यस त्यामध्ये सर याच्यात लीड आहे आणि मेन वर्ब काय मेन वर्ब सांगा बघ. मेन वर्ब लीड सांगितलं हेल्पिंग वर्ब. मेन वर्ब काय मेन वर्ब सांगा पटकन आणि पटापट लिहून घ्या. आता फास्ट जाणार बस जाणार लो. यस डीड आणि हे टेल. डीड टेल आणि ते म्हणतात टेल. करेक्ट आहे तन्वी लांडे ताई. ओके ओके राईट राईट राईट. चला अजून थोडस एक पाऊल पुढे जाऊ. या सर्वांना काय म्हणायचंय तुमच्या लक्षात आलेलं आहे. मी जर असं लिहिलं इथं हॅज लुक. हॅज लुक मेन वर्ब हेल्पिंग वर्ब. सांगा बरं हॅज लुक. हॅज लुक याच्यामध्ये सांगा हेल्पिंग वर्ब सर दिसायच लागले ना तिथे सांगायचे या मेन वर्ब लुकड आहे आणि जशाला तसं लुकडच लिहायचं इथं लुक लुक लुक. आता लुकड नसते हे मला माहिती प्रोनाउन्सिएशन कळावं म्हणून मुद्दाम लिहिलं लुक लुक्ड लुक्ड. ईडीचा उच्चार करायचा नाही जास्त नाही लुक लुकडा लुकडा
असं आपण करतो, पण असं करायचं नाही. लुक लुक्ड लुक्ड. तर इथं मात्र तुम्हाला वर्बचं थर्ड फॉर्म आहे, तर थर्ड फॉर्मच द्यावं लागेल. हे पण लक्षात घ्या. आपण या ठिकाणी सिंपल पास्ट टेन्स करत असताना डेड बाजूला निघालं तर मीठ घेतो, पण इथं हॅज लिहिलंय म्हणून इथं लुक लिहू नका. हे महत्वाचं. हॅज लुक्ड म्हणजे हॅज हेल्पिंग वर्ब, लुक्ड मेन वर्ब. निगेटिव्ह करताना, इंट्रोगेटिव्ह करताना तुमचे लक्षात यावं म्हणून या ठिकाणी. आता बघूया पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही काय 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 करता पटापटा पटापटा. तुम्हाला फक्त मी 10 असे शब्द देतो, त्याच्यात हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब तुम्ही शोधत काढायचे. काय करता बघूया. अलीकडल्या बाजूचं तर कुठून देतो, पलीकडल्या बाजूचं तुमचं राहिलं असेल तर लवकर लवकर छान छान लिहायचं. बघा या ठिकाणी आता टेन्स आपलं पूर्ण होतं, याच्यावरती फक्त प्रश्न आणि उत्तर असं आपल्याला स्वरूपात याचा अभ्यास करायला हवा. पण तुम्ही सर्वजण शहरात काय नेमकं करता ते बघूया. चला आता पुढचा एक शब्द घ्या, वर्ब घ्या, मेड. याला निगेटिव्ह फॉर्म करायचे, तर या ठिकाणी निगेटिव्ह फॉर्म मध्ये कसं वाक्य होईल, कसं इन्स्ट्रक्शन होईल. एक दोन, मेड नॉट निगेटिव्ह करायचे समजा, तर आम्ही लहान असताना लुकडं म्हणत होतो. येस सेम सेम हिअर, मी पण लुकडच म्हणत होतो. का आम्हाला तेच वाटायचं, लुकड लुकड लुक लुकड लुकड, वॉक वाकड वाकड, ऐ वाक वाकड वाकड. आता माझे तर काही विद्यार्थी शाळेतले इथं आहेत, पण इथं लुक लुकेड लुकेड करायला लागतं. लुक लुकेड लुकेड बरोबर आहे त्यांचं एका अर्थानं. का आपण शिकवलंय त्यांना मात्र्यासाठी ई वापरायचं, मग त्याने लुक लुक हा शब्द शिकलेला आहे. आणि आता ई आपण शिकवलंय, मग लुकेड लुकेड असं नाही ना होणार. लुक लुक लुक. आता बघा हे वॉक आहे, वॉक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना आमच्या हे वाल्क वाटते, वाल्क वाटते. आणि मग हे वाल्केड असं म्हणा वाटतं त्यांना, मोह होतो. बरोबर आहे त्यांचं पण बोलणं. तू काय असं म्हणता येणार, कारण त्यांना आपण सांगितलं की हे ल असतं, हे क असतं, ईने मात्रा होतो, हे ड असतं. मग वाल्केड बरोबर वाटतं त्यांना. आणि मग ही गडबड होऊन जाते. कुठं कुठं गडबड होते बघा. हे वॉक आहे, हे टॉक आहे, वॉक टॉक आणि चॉक मध्ये गडबड होऊन जाते मुलांची. वाल्केड टॉलकेड असं वाटायला लागतं. वॉक टॉक टॉक वॉक आणि चॉक, THEL. आता बहुतांश मुलं जी 5वी पर्यंत चांगलं त्यांना अगोदर शिकवलेलं आहे ते चुकत नाही. पण जे नवीन विद्यार्थी असतात किंवा आज पण 10वीला जरी एखादा विद्यार्थी असेल, त्याला वाचायचं जर नसेल, येत नसेल, तर किंवा थोडे थोडे येत असेल, तर याला टॉल्क असं म्हणतो, टॉल्क. आणि हे टोटली रॉंग आहे हे आपल्याला माहिती. ते वॉल्क नाही. वॉल्क म्हटलं की जी गडबड होत जाते, ही चूक आहे. आणि हे चाल्क नाही, चाल्क. पण हे ते विद्यार्थ्यांनी जर असं बोललं तर त्याला रॉंग म्हणायचं नाही. त्याचं त्याने जे ग्रास्प केलं, त्याला तुम्ही शिकवलं एबीसीडी कशी द्यायची, काना काय मात्रा काय, त्याच्यानुसार त्याने जे अर्थ काढला ते बरोबर होत. पण याचं करेक्ट प्रोनाऊन्सिएशन काय आहे, मग आपण आज त्याला सांगावं लागतं, बाळांनो हे टॉप आहे. का रे, तर याच्यात यल असतं, सायलेंट असतं. इंग्रजीमध्ये असे खूप सारे वर्ड्स आहेत की त्याच्यामध्ये यल सायलेंट असतं. आता हे काम शब्द आहे, काम. काम म्हणजे शांत, शांत. आता नेहमी याला वाचताना आपल्याला वाचा वाटतं काल्म, काल्म. आता हे जे शिक्षक लोक आहेत त्या बहुतेक शिक्षकांना माहित असते काल्म नाही. पण तुम्हाला सांगतो, ज्यांनी इंग्रजीचा अभ्यास केलाय त्याला हे माहित असतं बरं का. इतर शिक्षकांना नाही. मराठीच्या त्या विज्ञानाच्या विचारांतर गडबड होऊन जाईल. हा आहे काम. तसाच अनेक शब्द आहेत. आता पाल्म मला वाटतं, पाम त्या जागी पाल्म, पाल्म हे काल. तर असे अनेक गोष्टी आहेत. किंवा किती का नाही सर, ती सिटीज का झालं, हे का नाही, रूल आहे ना, बरोबर नाही. सिटीज का म्हणला तुम्ही सर, याला किती का नाही म्हणला, किती सीईटी कॅट मध्ये तर हे क आहे, आणि सिटी मध्ये हे स कस काय आलं. मग क चे उच्चार दोन, स आणि क कस काय, मग कुठं कुठं होतं सर. कॅन्सल म्हणलं तुम्ही तर कॅन्सेल, इथं क चा उच्चार केला, इथे स चा उच्चार केला सिटी मध्ये. असे अनेक शब्द आहेत की असं का. तर रिडिंग स्किल डेव्हलपमेंट नावाचे आपण एक बॅच चालवतो, त्याच्यामध्ये हे सगळे नियम त्या छोट्या मुलांना आपण सांगतो.
किंवा कोणते शब्द वाचताना काय काळजी हे सांगतो. खूप सारं त्याच्यामध्ये आपण ते शिकवतो. असो थोडस विषयांतर व्हायला लागलं, एकदा हे क्लिअर करून पुढे जातो. शाळेच्या मुलांसाठी लक्षात ठेवा रे, वॉक हे आहे वॉक आणि हे आहे चॉक. वाल्क चॉल्क आणि टॉल्क कधीच म्हणायचं नाही. त्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगितलं होतं की मी नटुरे आणि फटोरे. नटुरे आणि फटोरे नसतं तर नेचर आणि फ्युचर असतं. तसं या ठिकाणचे काही हे शब्द आहेत जे तुम्ही सगळ्यांनी लक्षात असू द्या. आणि काम हा शब्द देखील. चल थोडस आता पुढे जाऊ. आपण लुकडं घेतो. लुकडं लुकडं नसतं, लुक लुक असं आपण प्रोनाउन्सिएशन छान करायचं. आता सगळ्यांच्या सोपा शब्द आहे. आता हा त्यांनी एक शब्द दिला का सर, हे लर्न. आता इथे पण लय गडबड आहे बरं. लर्न लर्न LEARN लर्न. आता याला पास फॉर्म करताना लर्नेड असं करायचं, पहिला लर्न म्हणायचं आहे का नाही. लर्नेड मी तुम्हाला दोन्ही सांगितलं, एके दिवशी सांगितलं, तुम्हाला लक्षात घ्या, महत्वाचं आहे बघा. आणि हे पण सांगितलं की ह्या लर्नचे दोन फॉर्म मध्ये आपल्याला पाच फॉर्म करता येतं. लर्न, लर्न आणि लर्न. लर्न. आता हे लर्नेड कधी वाचायचं आणि लर्न लर्न असं कधी वाचायचं. भरत म्हणून जर आलं तर ह्याला लर्न असं वाचा. आणि जर तुम्ही लर्नेड लर्नेड असं वाचलं तर की लर्निंग पीपल असतं, लर्नड पीपल नाही. लर्नेड PEOP हे लर्नेड आहे. लर्नेड पीपल शिकलेली माणसं. बघा अतिशय महत्वाचं आणि मजेशीर आहे बरं का. तुम्ही जितक्या डीप मध्ये कोणत्याही शब्दाच्या कोणत्याही विषयाच्या जाल तितकी तुम्हाला आनंद त्या शिकण्यामध्ये आणि शिकवण्यामध्ये दोन्ही पण मिळेल. काय असतं गंमत अशी आहे की आपल्याला म्हणजे मला पण बरं का, जोपर्यंत म्हणजे मला हे लक्षात आलं नाही तोपर्यंत मी पण असंच की लर्न लर्न आणि लर्न असंच असतं की मला कन्फर्म माहिती आहे. किंवा लर्न लर्न आणि लर्न असतं. पण हे लर्नेड उच्चार कुठं होतो विचार केला. आणि मग अभ्यासांती शेवटी मला लक्षात आलं की लर्नेड असा उच्चार आहे. 7वीच्या पुस्तकामध्ये एक पाठ आहे आणि त्या पाठामध्ये लर्नेड पीपल असतात. आणि मग मी त्याचं प्रोनाउन्सिएशन लर्नड पीपल असं करायला लागलो होतो. आणि मी डोक्यात असं आलं की अरे काय समथिंग इज रॉंग हिअर, काहीतरी आपलं चुकायला लागलंय. आणि मग त्याच्या त्या शब्दावर आपण डिटेलमध्ये जरा अभ्यास केला. आणि मग त्याच्यात वेळेस लक्षात आलं त्या लर्नेड पीपल मध्ये लर्नेड हे पीपलचं ऍडजेक्टिव्ह म्हणून आले, वर्ब म्हणून नाही. आणि त्यावेळेस त्याचं प्रोनाउन्सिएशन लर्नेड करायचं. बघा एक शिक्षक त्यांना अभ्यास केल्याच्या नंतर किती पुढच्या पिढ्यांचं ते कल्याण करू शकतो. आणि तो जर चुकला किती पुढच्या पिढ्या बर्बाद होऊ शकतात. हीच उदाहरण आहेत. एकच नाही, असे खूप सारे शब्द असतात. मराठीत पण आहेत, इंग्रजीत आहेत, किंवा विषयाचं ज्ञान आहे. त्याच्यामध्ये भावी शिक्षकांनी अतिशय काळजीपूर्वकपणे आपलं ज्ञान अपडेट करायचं. आपल्याला येत नाही एखादी गोष्ट शिकायची, प्रामाणिकपणे मान्य करायचे, सर नाही येत, मला येत नाही, मी अभ्यास करतो आणि मी सांगतो. किंवा आपण अभ्यास करायचा आहे. शिक्षकाने नेहमी अपडेट असलं पाहिजे. तुम्ही भावी शिक्षक आहात, TET पास तर तुम्ही होणारच. अरे जे लोक सकाळी सकाळी 5:30-6 वाजता क्लासमध्ये बसतात ते अभ्यासच करणार आहे. तुम्ही पास होणारच. आणि हा संकल्प रोज सकाळी करायचा आहे. आणि छोटी जी शाळेची मुलं आहे आमची, त्यांनी पण म्हणायचं यस आय कॅन डू इट, होय मी हे करणारच, हे मला सगळं ग्रामर वगैरे जमणारच. सर काय सांगायचं कळणार. लर्नेड पीपल काय, लर्न काय, वर्ब म्हणून प्रोनाउन्सिएशन काय, ते लर्न लर्न हे पण बरोबर म्हणायला लागेल. सर हे दोन दोन कसं काय झालंय, तर दोन्ही दोन्ही बरोबर आहे. आता ह्याच्यावर माझा अभ्यास काय चालू आहे, दोन काम ग्रुप आले असते का नाही. एकच काय नसेल ठेवलं, वॉक वॉक्ड वॉक्ड, टॉक टॉक टॉक, टेल टोल्ड टोल्ड असे. आणि याची दोन दोन काम मी आता त्याच्यावर सर्च करायला माझा अभ्यास चालू केला. असं का झालं असं, दोन दोन वेळेस का म्हणाले असतील वेगवेगळे. एकच ठेवायचं ना, एक तर लर्न 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 ठेवायचं, किंवा लर्न 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 आणि लर्न असं जरी ठेवायचं आहे का नाही. त्याच्यामध्ये माझी एकच गोष्ट लक्षात आली की हे का ठेवलंय, तर हे हेल्पिंग वर्ब जे ऍडजेक्टिव्ह म्हणून पण येऊ शकते म्हणून ठेवलंय. लर्न पीपल नाही कधीच मी वाचलं, लर्निंग पीपल असं वाचलंय, लर्न पीपल वाचलं नाही.
ऍडजेक्टिव्ह म्हणून येऊ शकतं, म्हणून कदाचित असं लर्न 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 असं केलं असेल आणि तो लर्नेड पण उच्चार असेल म्हणून केला असेल. एक कारण सापडलंय, अजून सारी कारण असू शकतात. असो, शब्दांच्या खोलामध्ये गेला तर सगळं बाकीचं शिकायचं आपलं राहून जाईल. आणि तुम्हाला शब्द कशी वाचायची, ते नियम काय, त्याची गोष्टी काय, गमती काय आहे, आणि मुलं काय शिकतात, काय शिकतात, आणि आपण काय शिकतो त्यापासून, हेच सांगत राहिलं तर गडबड होऊन जाईल. चला, पहिल्या याचं मी उत्तर मीच लिहून ठेवतो, फास्ट होईल जरा. डिडंट किंवा डिड नॉट मेक, डिड नॉट मेक. चल, पुढचे पटापटा लिहूया, जरा जरा फास्ट करूया थोडस. रॅन 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 तर इथं तुम्हाला हेल्पिंग वर्ब असणार आहे डीड, आणि मेन वर्ब असणार आहे पुन्हा रन. रन माझ्यासोबत द्या, जरा फास्ट द्या थोडस. शाळेच्या मुलांनी नंतर वाचायचं पण आहे. मी बरेच सारे या ठिकाणी आपल्याला वर्ब्स आहेत, तर ते इथे लिहायचे. आता हा शब्द सक्सेस. सक्सेस लिहिताना बरेच ठिकाणी सक्ती सक्ती, आणि इथं समजा समजा मला नॉट करायचं, नॉट नॉट, तर काय होईल? डिडंट सक्सेस. सो डिडंट किंवा डिड नॉट, डिडंट सक्सेस. मला एकदा पाहू दे, चेक करू दे. डिडंट सक्सीड, बर. डू नॉट सक्सीड, सॉरी हा, हे मेन वर्ब आहे. सक्सीड हेच मेन वर्ब आहे, सक्सीडेड नाही, सक्सीड. आणि त्यामुळं डू सक्सीड आणि डू नॉट सक्सीड येणार. डू नॉट सक्सीड, सक्सीड, डू नॉट सक्सीड. लक्षात करा. तर महत्वाचं आहे, इथं काय वाटायला लागतं, ही ईडी दिसल्यामुळं हा पास्ट फॉर्म आहे असं वाटतं. ऍक्च्युअली हेच मेन वर्ब आहे, सक्सीड, आणि त्याचं निगेटिव्ह करत असताना तुम्हाला अशा प्रकारे करता येईल. याचं सेकंड फॉर्म काय तुम्ही शोधून काढू शकता, सक्सीडेड असं तुम्हाला दिसेल. तो बघा, अभ्यास करतो तेव्हा डीपमध्ये थोडं. शिक्षकाची परीक्षा झाली किंवा शाळेची परीक्षा झाली की आपण सुटलो असं न म्हणता विषयाच्या अभ्यासामध्ये डीप मध्ये जा, थोडस अजून छानसा अभ्यास तुमचा वाढेल यासाठी प्रयत्न करा. या ठिकाणी ऍज गिवन, ऍज गिवन मध्ये काय काय आहे बघा बरं. ऍज गिवन मध्ये ऍज मेन वर्ब आहे, सॉरी ऍज हेल्पिंग वर्ब आहे, आणि मेन वर्ब गिवन, गिवनच ठेवायचं, ते घेऊन नाही लगेच करायचं. घेऊन केलं की मग गडबड होती बघा, निगेटिव्ह करताना इंट्रोगेटिव्ह करताना. इथं पण समजा हॅड आहे आणि टेक टू टेकन आहे, टेक टू टेकन, अशा वेळेस पण लक्षात घ्यायचं हॅड दुसरी ठेवायचं, आणि मेन वर्ब जे आहे टेकन दुसऱ्या ठेवायचं, नाही तर टेक करताना घेतलं, टेक नाही करायचं. टेक केलं काय होती गडबड, आपल्याला निगेटिव्ह करताना गडबड होणार, म्हणून ती गडबड होऊ नये म्हणून हे टेकनच राहू दे. ते महत्वाचं लक्षात ठेवा सगळ्यांनी. हॅव हॅड आणि हॅड झालं का? अजून हॅव, हॅव वर्क, वर्केड करायचं नाही, वर्कडे पण म्हणायचं नाही, वर्क वर्क वर्क, त्याचा पाय मोडायचा. हा, आणि हॅव वर्क, हॅव हेल्पिंग वर्ब आहे, मेन वर्ब वर्क, वर्क लिहूया. तोपर्यंत तुम्ही वर्केड असं पाठ केलं तरी हरकत नाही का, आपलं ते लक्षात यावं म्हणून. वर्क वर्क वर्क. अजून छान छान घ्यायचे पटापटा, दोघं तिघांकडून वाचून घेऊया आणि लगेच पुढे जाऊया. बरेच बरेच वर्क त्याची प्रॅक्टिस या ठिकाणी या क्लासमध्ये लगेच होणार आहे. भावी शिक्षकांसाठी टेस्ट सिरीज ग्रुप जर जॉईन केला नसेल तर बॅच नंबर 3 चालू आहे. बॅच नंबर 3 त्यांनी लक्षात ठेवायचं, बॅच 3 साठी ऍडमिशन घ्यायचे. टी टेस्ट सिरीज असते, त्या टेस्ट सिरीज मध्ये जवळपास आपण 150 प्लस प्रश्नपत्रिका गुगल फॉर्म वर तयार करतो. दुसऱ्या 150 प्लस परीक्षा आहेत ज्या तुम्हाला फ्री फॉर ऑल आहेत, ते आपण वेगवेगळ्या वेबसाईट वरून घेतलेले आहेत. आणि 150 अशा प्रश्नपत्रिका आहेत की त्या पीडीएफ स्वरूपात, पीडीएफ स्वरूपात. तर तुम्ही फक्त या 150 प्रश्नपत्रिकांसाठी आपण 499 असं चार्ज लावलेला असतो. 499 दिवस राहिलं का, तर ठीक आहे, 499 इतकं चार्ज फक्त असतो. आणि एवढ्या ह्याच्यात आपल्याला तुम्हाला सगळ्या नोट्स वगैरे ते हेल्पिंग हँड्स या अर्थानं, किंवा आपली काहीतरी कोणाला तरी मदत व्हावी या अर्थानं नसतं. ते 499 फक्त प्राइस आहे त्याची. जे भावी शिक्षक त्यांनी टेस्ट सिरीज ग्रुप जॉईन अजून नाही केला
त्यांना परत सांगतो. आणि ही बॅच आपली चालू आहे, बॅच भावी शिक्षक जे आहेत त्यांच्यासाठी आहे. टीईटीची बॅच टीईटी टेस्ट सिरीज आहे का नाही, टेस्ट सिरीज टीईटी टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज ग्रुप जॉईन तुम्हाला त्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ग्रुप जॉईन करा. लाईव्ह सेशन्स तर आहेतच, फ्री मध्ये आहेत. पीडीएफच्या लॉट ऑफ आहेत आपल्याकडे, लॉट ऑफ. किती म्हणलात हे 100-150 मी म्हणतो ना, नाही नाही, त्याच्यापेक्षा खूप सारे आहेत. तुम्हाला माहित नाही, त्याच्यावर काम करणारे बरेच महाराष्ट्रातले दिग्गज मंडळी आहेत जे आता माझ्यासारखं काम करतात शाळेंवर, छान काम करतात. 150च्या वर 200 जवळपास मला वाटतं मी पाठवलेत तुम्हाला, ज्या फ्री फॉर आले. आणि ह्या 150 तर होणार, त्या तर तयार करणार आम्ही स्वतः ते तयार करतो. असं एकमेकाला सहाय्य करून 100% तुम्ही टीईटी तर होणारच असा आपला संकल्प आहे. आणि तो करायला पाहिजेच असं पण आहे. असो, 1-2 विद्यार्थ्यांकडून फक्त वाचून घेऊया आणि लगेच पुढे जाऊया. महत्वाचे अजून काही असेच शब्द तुम्हाला मी देणार आहे, बघूया आपण. पुष्कर झाला, आरोहीकडे जाऊया. आरोही छान वाचते आमची, आरोही 6 क्लासला आहे. आरोही आणि आरोही नंतर रोहित, रोहित भीकर. आरोही नाव आहे आरोही. आरोहीचं माईक चालू झालं नाही का? काय झालं का आरोही? चालू कर माईक लवकर. रोहित तुझं चालू होत नाही का रोहित? रोहित काय झालं बाबा? गेला काय आवाज माझा? येतो की रे? काय करायचं? वाच बेटा पटकन, पडू द्यायचं की नाही रे? Yes, sir. आरोही होत नाही. हा रोहितच झालाय की मग आरोहीचं परत एकदा रिक्वेस्ट पाठवतो आरोहीला. रोहित वाच. Many, हा पटापटा. made not, did not make, ran, did run, succeed not, did not sus. सर तो शब्द काय आहे? कोणतं रे? 4 नंबरचा. सक्सीड, सक्सीड, सक्सीड. Succeed not, do not succeed, has given, had taken, has taken, have worked, लिहिणं झालं बेटा? हो. बोलून टाकू. हात झाले ना? पटापट सांग. त्यांनी घ्यायचं, लिहिलं नसेल तर रेकॉर्डिंग पाहायचं. रेकॉर्डिंग चालू केलंय ना? ओके, रेकॉर्डिंग चालू. विसरायचं नाही. मी रेकॉर्डिंग चालू करायचं विसरलं तुम्हाला आठवण करून द्यायची. चॅट बॉक्सचा छान वापर करायचा. समजलं नाही तर पुन्हा एकदा डाऊट असं टाकायचं. चला अजून छान शब्द देतो तुम्हाला, बघा लक्ष द्या. प्रोव्हाइड कर का डिसाइडेड, डिसाइडेड. आता या डिसाइडेडला पण काय केलेलं आहे बघा बरं. डिसाइडेड ना हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब घेऊन घ्या माझ्यासोबत. डिड पास्ट फॉर्म आहे आणि डिसाइड, डिसाइड निर्णय घेणे, निश्चित करणे. डीई सी आय डीई, डीई सी आय. इथलं स्पेलिंग थोडस पुढचं चुकलं बरं का. डीई सी आय डीई, डिसाइड. त्याच्यामध्ये पास्ट फॉर्म होता, कारण की सक्सेस गेल्यानंतर असं वाटतं की प्रेझेंट ते काय नाही, म्हणून गडबड होते. हो नाही म्हणून तर ज्या डिसाइडेड घ्या. डिसाइडेड, डिसाइड. आता अनलॉक, अनलॉक तर नको, नॉट होत नाही. हा क्लिअर, क्लिअर, क्लिअर. आणि हे नॉट जर असं असं करायचं असेल तर नॉट क्लिअर, नॉट. तर डू नॉट क्लिअर करा, डू नॉट, किंवा डोंट क्लिअर, डोंट क्लिअर असं करा. कास्ट मध्ये घेऊया, पुढचे शब्द घेऊया पटापटा. तोडलं तर झालंय तुम्हाला.
हँड ओव्हर मधलं हँड आहे. हँड नॉट म्हणजे शिरे हा पण. डू नॉट हँड. डू नॉट हँड. ओपन 11 नंबर. OPENS ओपन. हा डज आणि हा ओपन. 11 झालं. 12 सेड. सेड म्हणजे म्हणाला म्हणाली. सेड आणि तर नॉट जर असतात तर डिडंट डिडंट से. लक्षात असू द्या, महत्वाचं आहे. डिडंट से म्हणजे म्हणणे. से म्हणजे म्हणणे. से म्हणजे म्हणणे. टॉट TEUGHT TEUGHT अतिशय महत्वाचा शब्द, कारण त्याच्यामध्ये इथे दीड आहे आणि या ठिकाणी टीच आहे. TEACH म्हणजे शिकवणे. आता थिंक थॉट असतं. THOUGHT थिंकचं पास्ट फॉर्म आहे थॉट. ते वेगळं. हा ते पण लक्षात असू द्या. ते पण आपण देऊया हवं तर पुढे इथं घेऊया लगेच. थिंक आणि थॉट. THOUGHT थिंक थॉट. त्यावेळेस तिथे दीड असणार, इथं थिंक असणार. थिंक म्हणजे विचार करणे. थिंक थॉट असं असणार आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी सर्वांनी समजून घ्या आणि समजून लिहा. समजून लिहा, समजून घ्या नाही, समजून लिहा. अजून तुम्हाला एक 10-11 देऊया. मी कम्प्लीट करूया, 25 कम्प्लीट करूया. आणि हे फॉर्म तुमच्या लक्षात एकदा आले मला अजिबात चुका तुमच्या होणार नाही. तुमच्याही लक्षात येईल. त्याच्यावरती प्रश्न आणि उत्तर खरं तर खूप सारे असतात, पण ह्या सगळ्या ट्रिक मला पाठ झाल्याच्या नंतर प्रश्न उत्तर फक्त शाळेच्या परीक्षा नाही, टीईटी नाही, TIT नाही, MPSC UPSC जरी देत असाल तर तुम्हाला हे बेसिक नॉलेज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला इंग्रजीचा पेपर सोपा जात नाही. आणि इंग्रजी पासून सुट्टी नाही. एखाद्या दिवस टीईटीला तुम्ही साईड मारून टीईटी पास व्हाल. पहिला पेपर मला ही हिंदी घेतलाय आणि दुसरा मराठी घेतलाय, इंग्लिशला सुट्टी दिली, पण शाळेवर गेल्यास सुट्टीच नाही. 8वी पर्यंत शिक्षक व्हायचे, तुम्हाला इंग्लिश शिकवाच लागणार आहे. या वर्षी नाही शिकवलं पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी नाही शिकवलं त्याच्या पुढच्या वर्षी, कधी ना कधी शिकवाच लागणार आहे. तुम्हाला जर प्रायमरी टीचर व्हायचं असेल 8वी पर्यंत तर 100% तुम्हाला एक दिवस इंग्रजी शिकवायलाच लागते, कारण की त्याला पर्याय नाही. आणि इंग्रजी आल्याशिवाय तुम्ही ग्लोबल टीचर पण होणार नाहीत. नाहीतर जस्ट सर, वारे गुरुजी नुसते स्वप्नच बघायचे, असं व्हायला होता कामा नये. आपल्याला हे आलं पाहिजे, कारण इंग्लिश इज अ वर्ल्ड लँग्वेज. तर सर नंबरचे काय आहे दिसत नाही. 14 नंबर काय आहे? 14 नंबर तर थॉट आहे. थॉट अतिशय महत्वाचा शब्द आहे. थॉट दिसत नाही म्हणतोय तू. बघा आता दिसतोय का? THOUGHT थॉट असा शब्द आहे. THO आहे. परत छान लिहितो. THOUGHT थॉट. Yes, thought, did not, did, think. निगेटिव्ह करायचं असेल तर didn't think. थिंक THINK थिंक म्हणजे विचार करणे. टॉटचं जसं डीड टीच दिले तसं थॉट आहे. हे दोघं सारखे वाटायला लागतात, पण टीच आणि हे टॉट तर कसं काय आहे ते लक्षात घ्या. तर परत एकदा माईक चालू करा. कोणाचं करायचं माईक चालू करत करतो बेटा? एकच मिनिट बेटा. कोणाचं करायचं माईक चालू? परत आरोही आरोही ओके बेटा. ओके. आणि स्कूल स्टुडंट्सनी आपल्या हँड रेज करून बसायचं रोज. आता आपल्यासोबत भावी शिक्षक आहेत. आरोही बेटा बोल बरं. हो सर झाला. येस, वाचून घे पटकन, मग लगेच पुढे जाऊ आपण. अजून 11 पाहिजे असे शब्द आपल्याला. डिसाइडेड, did, decide, clear, clean, not, don't, clear, hand, not, don't, had, opens, does open, side, not, didn't, say, say, साइड कुठे गेलं का? सक्सीड होतं ना. सक्सीडला साइड म्हणतेस तू. सक्सीड सक्सीड होतं बेटा ते. नीट बघ. सक्सीड मराठी लिहून ठेव. सक्सीड असं लिहून ठेव. स्पेलिंग पाठ कर, महत्वाचं आहे.
तू जरी 6वीला असलीस तरी ते महत्वाचं आहे. 6वीला यायला पाहिजे बेटा ते. हा, सक्सीड होता ते शब्द. कुठं होता बघ. did teach taught did think लिहिणं झालं का बेटा आरोही? हो सर झालं. लिहिणं झालं. मोडू यायला सगळ्यांना मग 14 झालंय. मोडतो आणि चला पटापटा करायला लागा. मी तुम्हाला सर्वांना करण्यासाठी आता संधी देतो. थोडस मी काम ठेवतो जरा. नंतर मी 2 मिनिटानंतर उत्तर देतो. हा, तर आज सगळ्यांनी करायचे, या पटापटा करायचे. आपल्या वहीत करायचं. बरोबर येते का बघायचे. बघा 15वा शब्द इथं रोड, WROTE. सांगा बरं हे तुमचं कोणतं आहे? मेन वर्ग. म्हणजे तुम्ही करा पटापटा. 10 शब्द 11 द्यायचे म्हटलं. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणते? मेन वर्ब. 17 मध्ये नेम ही वर्ब आहे बरं का. नेम नॉट. निगेटिव्ह करायचे. निगेटिव्ह करायचे असल्यास इथे काय होणार आहे ते बघा. हँड होतं. हँड वर्ब मध्ये आपण घेतलं तसं नेम पण. हा, अंडरस्टँड. अंडरस्टँड. वर्ब कोणते बघा आणि मेन वर्ब कोणते बघा. 19 घ्या. ओन. इंडिया ओन द मॅच. ओन कोणते? मेन वर्ब कोणते बघा. इंडिया ओन द मॅच. आपण सारखं वाचतो इंडिया ओन मॅच. नेम टू नेम. नेम ईडी लावून पाच फॉर्म तयार होतो. नेम हे मेन वर्ब म्हणून पण येत असतं. नेम काम करतं. हॅज बीन वॉकिंग. आता हे पण लक्षात असू द्या करा. हॅज बीन वॉकिंग, टॉकिंग काय असेल ते. याच्यामध्ये मेन वर्ब कोणते आणि काय ते बघा. मेन वर्ब हेल्पिंग वर्ब कोणते कोणते बघा. नंबर 21 will have done, will have आणि done. त्याच्यामध्ये मेन वर्ब कोणते बघा. त्या सर्वांखाली एक लाईन मारतो. अजून 4 द्यायचे. 4 देतो आणि नंतर आपण 2 मिनिट राहिले. बनते बघा. मेन वर्ब इथे आता नुसतं केम 23 पुन्हा इथे मेन वर्ब हेल्पिंग वर्ब 24 ला जर हे करूया. थोडंसं इथून बघूया. कंपनी करे 24 वेन. हा बऱ्याच वेळेस वर्ग वेन आणि एकच राहिला का. एक राहिला. एक जागा आहे इकडे बाजूला. इथे लिहिलेला लास्ट इथे लिहितो 25 घ्या. एकच घ्या. सर्वजण तुम्ही काम करत आहात. ऑफर OFFERS ऑफर. आता पटापटा करतो मी. लक्ष द्या. या ह्याच्यामध्ये इथं हेल्पिंग वर्ब आहे डीड आणि डीड हेल्पिंग वर्ब आले नंतर राईट हे मेन वर्ब. स्ट्रॉ मध्ये इथे डीड हेल्पिंग वर्ब आहे आणि सी हे मेन वर्ब आहे. लक्षात घ्या. एक रेश मारा. याच्यामध्ये एक रेश मारा. हे नेम नॉट तर
आपल्याला निगेटिव्ह करून डू नॉट नेम यालाच डोंट नेम असं देखील तुम्ही करू शकता. अंडरस्टँड मध्ये इथे डू आहे आणि इथे अंडरस्टँड करू शकताय. अंडरस्टँड आता जसं शब्द आहे मी या ठिकाणी करू शकतो. ऑफर्स मध्ये इथं डज इथं ऑफर आहे. ऑफर आहे. इथं केम आहे. केमचं मध्ये भूत लपलेलं असतं नाव डीड आहे. पुन्हा इथं कम होणार. वेंट मध्ये डीड लपलेलं असतं आणि मेन वर्ब जे आहे गोअर. गोअर मध्ये सेम कंडिशन आहे. डीड आहे लपलेलं हेल्पिंग वर्ब आणि बीन हे त्याचं मेन वर्ब. इथं लक्षात घ्यायची गोष्ट असते ती म्हणजे हॅज आणि बीन हेल्पिंग वर्बचं काम करतात. वॉकिंग मेन वर्ब. म्हणून तुम्ही इथं हॅज बीन अलीकडल्या बाजूला किंवा वरच्या बाजूला घ्या आणि मेन वर्बच्या ठिकाणी वॉकिंग त्याच्यावर वॉक करू नका. निगेटिव्ह करताना इंटरेक्टिव्ह करताना ते कामाला येणार. सेम कंडिशन इथे हॅज विल हॅव हे हेल्पिंग वर्ब म्हणून करा आणि डन जशाला तिथं ठेवा म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह करताना कामाला येणार. बघा इथं या ठिकाणी लिहायचे विल हॅव आणि मेन वर्ब म्हणून घेतो डनचं डनच असणार आहे. विल आणि कम मध्ये हेल्पिंग वर्ब असणारे विल आणि मेन वर्ब असणारे कम. म्हणून विल आणि कम असं तुम्हाला छान या ठिकाणी करता येईल. थोडस उशिरा क्लास चालू झाल्यामुळं थोडस उशीर झालाय मला पण माहिती आहे. काही हरकत नाही. 2 मिनिटं अजून घ्या. मी थांबतो 2 मिनिटं. तुमचं लिहायचं राहिले पटापट लिहा. याच्यावरती जे प्रश्न आणि उत्तर आहे आणि पुढे मॉडेल ऑफ वर्क करणारे आर्टिकल्स घेणारे पार्ट्स ऑफ स्पीच घेणारे या सगळ्या मध्ये सर्व आणि अतिशय हळू स्पीड मध्ये कारण की घाई नाही गडबड नाही. त्या दिवसात अभ्यास होत नसतो. ते तिच्या मुलांना आणि शाळेच्या मुलांना दोघांना पण ते सांगणे 4 दिवसात अभ्यास होऊन लगेच होत नाही. म्हणजे ती हळद आणि भोगोरी असं कधी होत नाही. तूप खाल्लं रूप लगेच येत नाही. बऱ्याच जणांना वाटायले सर आज व्हॉइस शिकवा लगेच पार्ट्स ऑफ स्पीच शिकवा तर डायरेक्ट इनडायरेक्ट शिकवा. अरे अरे शिकवा सगळं शिकवलेलं आहे. नीट बघा तुम्ही युट्यूब चॅनलला जा आपल्या सगळे गाणे तिथं वाजवलेले तुम्हाला ते वाजवलेले गाणे तर पहा जाऊन त्यात सगळं आहे. तुम्ही नीट हे करा अभ्यास करा. चॅनलला जा लाईक शेअर सबस्क्राईब. तुमची जी मोटिवेशन असतं शिक्षकाला ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आपले 4000 फॉलोअर्स झाले त्याच्यानंतर आता 2 दिवसामध्ये 150 फॉलोअर्स वाढले युट्यूब चॅनल. तर हे शिक्षकाला प्रेरित करतं अरे आपण काम योग्य पद्धतीने करतो. आणि जर फॉलोअर्स वाढत नसतील तर काय वाटतं अरे आपण काहीतरी चुकतोय. जर चुकत असतील शिक्षक तर त्याला मोटिवेट करण्यासाठी तुम्ही त्याच्या कमेंट्स द्या. त्याच्यात सुधारणा करता येईल. आणि जर योग्य पद्धतीने जात असेल तर त्याला सपोर्ट करा. देव तुमचं भलं करेल. तुम्ही सरांचं करा देव तुमचं भलं करेल. तसं ही या वाक्यावर पण पूर्ण विश्वास. यस रोहित यस झालंय वा चालू करू माईक सगळ्यांची. चला माईक चालू करतो सगळ्यांची. आजच्या सेट थांबूया. टाटा बाय बाय सी यू टेक केअर हॅव अ नाईस डे असं म्हणण्यासाठी तुम्हाला सर्वांची माईक एका मिनिटासाठी चालू करतो. तुम्ही बाय सर हॅव अ नाईस डे. बाय सर. Bye, sir. Bye, sir. Have a nice बाय day. सर हॅव अ नाईस डे. Bye, sir. Bye, sir. Have a nice day. बाय सर. end meeting for all.